नमस्कार मित्रांनो, भोसले रेसिपीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गणपती बाप्पा उद्या जाणार आहेत, तर आता आपण बघणार आहोत की मालवणी पद्धतीचं मटण म्हणजे मालवणी हंडी, जे आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मालवणी पद्धतीचं मटण द्या म्हणतो, मालवणी रस्सा. तर मालवणी मटण आणि मालवणी रस्सा काय रेसिपी असता आज आपण बघून घेऊया. त्यासाठी काय मटेरियल लागते, मसाला बघून घेणार आहे आपण. सर्वप्रथम आपण 4 चमचे तीळ घेतलेला आहे, एक गड्डा लसूण घेतलेला आहे, खडा मसाला घेतलेला आहे. खडा मसाला म्हणजे अगदी मसाला वेलदोडा एक घेतलेला आहे, बदाम फूल एक घेतलेला आहे, मिरे 5-6 घेतलेले आहेत, लवंग एक 5-6 घेतलेले आहेत आणि एक ओला नारळ जो आपण फोडून घेतलेला होता त्यातला पाऊण नारळ म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडा जास्त आपण मसाला वापरला आहे आणि कोथिंबीर. या सगळ्याचं मिश्रण आपण आता मिक्सरला करून घ्यायचं आहे. आता आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. लसणाचे 2 गड्डे घेतलेले आहेत आणि आल्याचा छोटासा एक पीस घेतलेला आहे. हे सगळं एकत्र पेस्ट करायचं आहे. हे आपल्याला वापरायचं आहे सुक्कं जे आपण मालवणी मटण करणार आहे त्याच्यासाठी. तर मित्रांनो, मटण मालवणी हंडी आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर जी मागतो ती मटण मालवणी हंडी कशा पद्धतीने तयार होते बघा. त्यासाठी आपण आज बोकडाचं म्हणजे पालव्याचं एक अर्धा किलो मटण घेतलेलं आहे. त्यासाठी आलं लसूण पेस्ट मगाशी तुम्हाला प्रमाण सांगितलं त्याप्रमाणे 2 टॅमॅटो, 2 कांदे, कढीपत्ता आणि आपल्याला आमसूल लागणार आहे, आमसूल घेतले. त्याच्यानंतर एक नारळ आपण मगाशी ओला नारळ फोडला होता, त्या ओल्या नारळातला थोडासा म्हणजे पाऊण नारळाचा आपण मसाला केलाय. थोडा नारळ आपण खिसून घेतलाय तो ह्याच्यामध्ये टाकायसाठी. त्याच्यानंतर कोथिंबीर कोथिंबीर त्याच्यानंतर हळद लागणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला किचन किंग लागणार आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, त्याच्यानंतर जिरा पावडर, त्याच्यानंतर धना पावडर, त्याच्यानंतर मसाला चटणी लागणार आहे आपल्याला, मीठ लागणार आहे आणि काश्मीरी लाल तिखट. काश्मीरी लाल तिखट म्हणजे मिरचीचा बुक्का, हा सगळ्यात महत्वाचा. आणि जो पाऊण नारळाचा आपण ओल्या नारळाचा मसाला केला होता त्याच्यामध्ये तीळ, जिरे, खोबरे आणि खडा मसाला थोडा थोडा एक 4-4 दाणे टाकले होते तो. आता आपण खडा मसाले सगळे हे तयार आहेत. आता तोपर्यंत आपण मटण शिजायला टाकूया. मटण आपण शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडंसं याच्यामध्ये तेल अगदी थोडं टाकायचं आहे, जास्त कट नको. थोडं म्हणजे अगदी 20 ते 30 मिली याच्यामध्ये. 30 मिली जास्तीत जास्त. अर्धा किलो मटण असेल तर 30 मिली तेल टाकायचं आहे. थोडस तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मटण ऍड करायचं. थोडस हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये हळद टाकायची. अर्धा किलो मटणामध्ये साधारणपणे अर्धा चमचा हळद. सुरुवातीला मटण शिजण्यासाठी एक अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, नंतर चवीनुसार टाकायचं आहे. तुम्ही एकदा अशा पद्धतीने करून बघा.
ह्याला हलवून घ्यायचा. ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटं, ह्या 3 ते 4 मिनिटं असंच ह्याला ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात पाणी ऍड करायचं आहे. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवतोय. पण हे मटण अर्धा तास शिजवून घेतलेलं आहे. आता ह्याला आपण खाली उतरून घ्यायचंय. आणि हे खाली उतरून घेतल्यानंतर आपल्याला आता फ्राय करायचं आहे मटण मालवणी. आता आपण मटण मालवणी बनवणार आहोत. त्यासाठी गॅस लावलेला आहे. थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, साधारणपणे 50 मिली. फ्राय पॅन मध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. थोडस गरम होऊन द्यायचंय. गरम झालेलं आहे. आपण थोडस बदाम फूल, 1 2 3, 2 मसाले वेलदोडे, 7 ते 8 मिरी, तमालपत्री, लवंग, थोडस याला हलवून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण पेस्ट, कोथिंबीर याचं मिश्रण टाकून घ्यायचं. थोडस याला भाजून घ्यायचं आहे, साधारणपणे 1 मिनिट. त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा. थोडासा कढीपत्ता 1 2 मिनिटं भाजून घ्यायचा. आता आपला हा कढीपत्ता, खडा मसाला भाजून घेतलेला आहे. जास्त काय गडबड करायची नाही आहे. शिजतात सुरुवातीला खडा मसाला 1 मिनिट तेल तापल्यानंतर भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 1 मिनिट कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायचे आहे. तर याच्यामध्ये आपण साधारणपणे मीडियम साईजचे 2 कांदे, अर्धा चमचा धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, आणि असं काही नाही.
ह्याच्यामध्ये ओलं खोबरं थोडं ऍड करून घ्यायचं. म्हणजे एका नारळामध्ये आपण तांबड्या रश्श्यासाठी मसाला, मटण साठी किसलेलं खोबरं आणि आपण आता मालवण रस्सा बनवत आहोत. साधारणपणे 100 मिली तेल घातलेलं आहे. थोडस तेल तापू दे. हे घेऊ. मस्तपैकी ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायचं. मालवणी रस्स्यामध्ये आलं लसूण पेस्ट ही टाकावीच लागते. ते आपण टाकून घेऊया. कढीपत्ता, कढीपत्त्यानंतर कांदा, टोमॅटो, थोडस एक 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये साधारणपणे 1 चमचा किचन किंग, धना पावडर 1 चमचा, जिरा पावडर आणि गरम मसाला 1 चमचा टाकलेला आहे आपण आता याच्यामध्ये. आता ह्याला हलवून घ्यायचंय. एक चमचा हळद, 1 चमचा हळद, याच्यामध्ये आपण आता टाकायचं मसाला चटणी 1.5 चमचा, आपण आता लाल तिखट म्हणजे मिरची पावडर 1.5 चमचा, थोडं हलवून घ्यायचं आहे.
मगाचं खोबरं थोडं ह्याच्यात राहिलेलं, म्हणजे एका नारळामध्ये आपण रस्सा, मटण सगळं बनवून घेतलेलं आहे. थोडस भाजायचंय. कोथिंबीर, आणि आता सगळ्यात महत्वाचा, जो आपण एका नारळाचा, म्हणजे एक नारळ नाही तर पाऊण नारळाचा, ओल्या नारळाचा मसाला, ज्याच्यामध्ये जिरं, आलं, कोथिंबीर, खडा मसाला जे घातलं होतं ते ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे. अशी ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे. जास्त भाजायचं नाहीये. नारळातलं पाणी जे असतं, दूध, ते दूध जर हे आटलं तर रस्सा फुटतो, खाताना त्याची चव लागत नाही. आणि जे काय मीठ जे लागतंय तुम्हाला, चवीनुसार टाकायचं आहे. पहिला थोडं टाकून बघायचं आहे, नंतर थोडं टाकून बघायचं आहे. आणि मसाला जास्त वेळ भाजायचा नाही. 1 मिनिट मसाला टाकलेला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सूप ओतून घ्यायचं आहे. जो मटणचं किंवा चिकनचं सूप आहे, हा सूप याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामधला आयटम, एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये लास्टला आमसूल टाकायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आमसूल ऍड केलेला आहे. आता ह्याला उकळी येऊन द्यायचं आहे. रेसिपी बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्रतिसाद द्या. कमेंट मध्ये काय तुमचे मुद्दे असतील, काय सुचवायचं असेल तर तसं लिहा.